2018 साली ज्यावेळी मी ते पत्र लिहिलेलं होतं वन खात्याला, त्यावेळी या हत्ती माधुरी हत्तीची देखभाल करणारा जो माहूत होता त्याला हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळं त्याला डॉक्टरने आता कामावर यायला मनाई केलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तज्ञ माणसाच्या देखरेखीशिवाय हत्ती बाळगणं हे हत्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे आणि हा हत्ती गर्दीमध्ये असतो, लोकांच्या आरोग्याचा सुरक्षतेचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही पत्र वन खात्याला असं लिहिलेलं होतं की आम्हाला दुसरा माऊत मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये गडचिरोलीमध्ये आमचा हत्ती ठेवा, आमच्या खर्चानं तिथं हत्ती सोडतो आणि आम्हाला माऊत मिळाल्यानंतर आमच्या खर्चानं घेऊन जातो, असं ते पत्र होतं. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील, मठातला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आम्ही काही दिवस वाट बघू, परंतु एक सांगतो, आम्ही आता जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही. जोपर्यंत आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग आणि जिओवरचा बहिष्कार आमचा कायम राहणार. उलट त्याची व्याप्ती आम्ही वाढत जाणार आहोत, कारण कर्नाटकातल्या सीमा भागातल्या 3 हत्तीवर आता पेटानं चौकशी केली आहे. हे तिन्ही हत्ती एक लिंगायत समाजाचा आहे, एक जैन समाजाच्या मठाचा आहे आणि एक धनगर समाजाच्या मठाचा आहे. आम्ही ही मोहीम मागे घेणार नाही.